नमस्कार. वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी संयुक्त गट क आणि पुढील टप्प्यात गट अ, ब आणि कच्च्या परीक्षा ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट सीबीटी पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाला आता युवक काँग्रेसने तीव्र विरोध दर्शविला आहे. अमरावती शहर युवक काँग्रेसने पत्रकार परिषद घेत विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली. ऑनलाईन परीक्षांमध्ये संपूर्ण यापूर्वी तांत्रिक अडचणी, सर्व्हर समस्या आणि पारदर्शकतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन म्हणजेच ओएमआर किंवा लेखी पद्धतीनेच घ्याव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी असल्याचे युवक काँग्रेसने म्हटले आहे. युवक काँग्रेसने आयोगाच्या परिपत्रकातील काही मुद्द्यांवरही आक्षेप घेत त्यामध्ये विरोधाभास असल्याचा आरोप केला. तसेच इतर राज्यांमध्येही बहुतांश भरती परीक्षा अद्याप ऑफलाईन पद्धतीनेच घेतल्या जात असल्याचा दावा करण्यात आला. मुख्य परीक्षेसाठी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारण्याचा निर्णय आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असल्याचे सांगत हा निर्णयही तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज चोर यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार सतीश पाटील आणि विजय वडेट्टीवार यांनीही विद्यार्थ्यांना भूमिकेला समर्थन दिल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान 12 जुलै 2026 पूर्वी एमपीएससीने हा निर्णय मागे घेतला नाही तर राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि अमरावतीतील युवक काँग्रेस विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरेल असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला. 6 तारखेला एमपीएससीने एक परिपत्रक काढलं. त्या परिपत्रकामध्ये त्यांनी असं जाहीर केलं की येणाऱ्या सगळ्या परीक्षा ह्या पूर्व परीक्षा मग ह्या ऑनलाईन पद्धतीने होतील, सीबीटीद्वारे होतील, कम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे होतील. आणि सीबीटी पद्धत जे म्हणजे यापूर्वी पण 2023 मध्ये ह्या परीक्षा जवळपास गट क आणि गट ड च्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने झाल्या होत्या. आणि 2023 मध्ये आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की 2023 मध्ये कशा प्रकारे त्यामध्ये घोटाळा झाला, कशा प्रकारे म्हणजे अनॲप्रोप्रिएट वेनी त्या परीक्षा झाल्या. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आमच्या अमरावती जिल्ह्यातलं आहे. WCDची जी एक्झाम झाली होती ती एक्झाम इथं आमच्या वैभवदादा म्हणून देशमुख आहे, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, ते यांनीच त्याचा छळा लावला आणि ती परीक्षा शेवटी रद्द करायला लागली. माननीय जलसंपदा मंत्री जे आपले राठोड साहेब होते त्यांनी ती परीक्षा रद्द केली होती. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, जर 2023 पासून सतत आंदोलन करून ह्या सगळ्या परीक्षा एमपीएससी कडे पाठवा यासाठी आंदोलन करून रक्ताचं पाणी करून विद्यार्थ्यांनी या सगळ्या परीक्षा एमपीएससी कडे पाठवल्या. देवेंद्र फडणवीस साहेबांनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या सगळ्या एमपीएससी कडे पाठवल्या. पण सरते शेवटी ज्याची भीती होती तेच झालेलं आहे. कारण पुन्हा एमपीएससीनी ह्या परीक्षा ऑफलाईन न घेता एका थर्ड पार्टी कंपनीला, TCSला आणि IBPSला ह्या परीक्षा द्यायच्या आणि त्या कंडक्ट करायच्या. म्हणजे हा घाट घातलेला आहे पुन्हा. आता मला सांगा, विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की सतत फक्त 5-6 महिने झाले की बस रस्त्यावर उतरायचं, हेच काम करायचं? हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. म्हणून पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची भावना तीव्र आहे. मुलं मोठ्या संख्येने ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रस्त्यावर उतरणार आहे आणि याचा विरोध करणार आहे. त्याचे ठिणगे 12 तारखेनंतर 13 तारखेनंतर त्याचे पडसाद आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात दिसेलच. आणि त्यासाठी आता मी विद्यार्थी प्रतिनिधी आहे. आता माझी राजकीय ताकद तर एवढी नाही आहे की मी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करेल, महाराष्ट्र लोकसेवा आयोगासोबत चर्चा करेल. म्हणून आमचे जे मोठे भाऊतुल्य आमचे मित्र, आमचे गाईड वैभवदादा देशमुख आहे, त्यानंतर अक्षय भाऊ साबळे आहे, यांनी आम्हाला आधार दिला. यांनी आमचा मुद्दा हाती घेतला आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हे आंदोलन आमचं युवक काँग्रेसचं नाही आहे, हे आंदोलन तुमचं विद्यार्थ्यांचं आहे आणि आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. म्हणून आम्ही आजची हे प्रेस कॉन्फरन्स याच्यासाठी घेतली आम्ही की हा आमचा एमपीएससीला कळकळीची म्हणजे सध्या आमची विनंती आहे. 8-10 दिवस आमची त्यांना विनंती आहे की तुम्ही विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा करून यावर योग्य तो तोडगा काढावा. कारण मुख्यमंत्र्यांनी त्यांना निर्देश दिलेले आहे की तुम्ही विद्यार्थ्यांसोबत चर्चा करा आणि चर्चेअंती तुम्ही जो काही असेल तो निर्णय घ्या. दुसरी गोष्ट,
जे सर्क्युलर काढलं, जे प्रसिद्धीपत्रक एमपीएससीने काढलं, त्या प्रसिद्धीपत्रकात सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट 5 नंबरचा पॉईंट आहे की केरळ वगैरेमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, तामिळनाडू, केरळ या पूर्ण राज्यात नियमितपणे सीबीटीद्वारे एक्झाम होते, कम्प्युटर बेस्ड टेस्ट होते. तर आम्ही तुम्हाला हे सगळे प्रूफ दाखवले प्रेस कॉन्फरन्समध्ये. हे केरळाचं प्रूफ आहे, केरळ लोकसेवा आयोगाचं. यामध्ये तुम्ही सगळं बघू शकता. या सगळ्या ज्या एक्झाम आहे त्यांच्या कॅलेंडरच्या ओएमआर पद्धतीने होतात, म्हणजे ऑफलाईन पद्धतीने होतात. ठीक आहे. आणि आमची तुमच्या माध्यमातून फक्त एवढीच विनंती आहे की हे एक्झाम ऑफलाईन व्हावी. एमपीएससीने आणि सरकारने हा खेळ म्हणजे मुलांच्या जीवांशी खेळ आहे. शेवटी हा गरीब विद्यार्थी यामध्ये सगळ्या मोठ्या प्रमाणात हे परीक्षा देणारे गरीब विद्यार्थी आहे. त्या गरीब विद्यार्थ्यांचा तुम्ही जीव घेऊ नका, असं आमचं मागणं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 26 तारखेला जे परिपत्रक काढलं आहे आणि येणाऱ्या सगळ्या पूर्वपरीक्षा ह्या ऑनलाईन सीबीटी पद्धतीने घेण्याचा जो निर्णय घेतला आहे, याला संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध आहे. आणि युवक काँग्रेस सुद्धा या निर्णयाचा विरोध करते, ठाम विरोध करते. कारण ऑनलाईन जी पद्धत आहे यावर कोणाही विद्यार्थ्यांचा विश्वास नाही आहे. जी ऑफलाईन पद्धत होती त्याच पद्धतीने ओएमआर पद्धतीने ह्या पूर्वपरीक्षा घेतल्या गेल्या पाहिजे. याकरिता संपूर्ण राज्यात विद्यार्थी रस्त्यावर येणार आहेत. आणि आमचे प्रदेश अध्यक्ष शिवराज मोरे यांनी सुद्धा आवाहन केलं आहे संपूर्ण राज्यातील युवक काँग्रेसला की आपण या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. तर अमरावती शहर युवक काँग्रेस, अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण युवक काँग्रेस या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आणि आम्ही यांच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून आयोगाला हीच विनंती करतो की विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेता आणि त्यांचा तुमच्या आयोगावर जो विश्वास आहे, तुमच्या परीक्षेच्या पारदर्शकतेवर, तो त्यांचा ढळू देऊ नका. आणि विद्यार्थ्यांची मागणी ही शेवटी ही एक्झाम विद्यार्थ्यांसाठी आहे, हे आयोगाच्या म्हणजे तुमच्या सोयीसाठी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी मान्य करावी आणि ऑफलाईन पद्धतीने ही एक्झाम घ्यावी, जेणेकरून या महाराष्ट्रातील सगळ्या गोरगरीब, होतकरू, बहुजन तरुणाला, गावखेड तरुणाला समान संधी मिळेल. हीच आमची या आपल्या प्रेसच्या माध्यमातून मागणी आहे. अशाच नवनवीन घडामोडीकरिता बघत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.